नमस्कार मित्रांनो, तुमच्या स्वयंपाकघरातला एक खास पदार्थ खसखस, त्याचे तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये, त्रासांमध्ये कसे फायदे होऊ शकतात, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला झोप लागत नसेल, जर तुमची हाडे कमकुवत झाली असतील, हाडांमधलं कॅल्शियम कमी झालं असेल, ऑस्टिओपोरोसिस तुम्हाला झालं असेल, तुमचं वय झालेलं आहे, तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी असे डिजनरेटिव्ह डिसीज झालेले आहेत, तुम्हाला जर शक्ती हवी आहे, शरीरात वात वाढलेला आहे, डिलिव्हरी झाल्यानंतर ज्या सुतिका आहेत म्हणजे बाळ झालेलं आहे, अशा महिलांनासुद्धा खसखसचा फायदा हा चांगल्या पद्धतीने होतो मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा. खसखस कशी तुम्हाला उपयोगी पडू शकते, काय काळजी आपण खसखस घेताना घ्यायला हवी आणि वेगवेगळ्या तुमच्या त्रासांमध्ये साधी सिंपल खसखस कशी उपयोगी पडू शकते बघूया. खसखसचा एक श्लोक भावप्रकाश या निघंटूमध्ये उल्लेखित केलेला आहे. श्लोक असा आहे: खसबीजानी बल्यानी वृक्षानी सुगुरुणीच जनयंतीं कफम तानी शमयंतीं समीरणम. बघा, हा खस बिया ज्या आहेत त्या बल्ल्या आहेत म्हणजे शरीराला शक्ती देणाऱ्या आहेत, वृक्ष आहेत म्हणजे शरीरातले 7ही धातूंची वाढ करणारी आहेत. पण त्याच ठिकाणी ह्या खसखस ज्या आहेत त्या गुरु सांगितल्या आहेत म्हणजे पचायला बऱ्यापैकी जड सांगितलं. त्याच्यामुळे काळजी खबरदारी काय घ्यायची आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तसंच खसखस जी आहे ती शरीरामधला कफ वाढवते. तुमच्या सांध्यांमधला झिजलेला कफ जो आहे तो वाढवण्यासाठी तुम्हाला खसखस उपयोगी पडते. आणि त्याचप्रमाणे जो शरीरात वाढलेला वायू आहे, समीर आहे, समीरणम जयती म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे शरीरात वाढलेला वात कमी करण्यासाठी खसखस जी आहे ती उपयोगी पडते. खसखस ही थंडसुद्धा आहे, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच जणांना वाटते की खसखस ही गरम आहे, तर आयुर्वेदशास्त्र म्हणतो मित्रांनो की खसखस ही थंड सांगितलेली आहे. आता तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, खसखस ही अफूच्या झाडाचं बी आहे, त्याला पॉपी सीड्स असं म्हणतात. अफू काय आहे? अफू हे एक प्रकारचं मादक द्रव्य आहे. अफूच्या बोंडांपासून काय चीक जो असतो त्याचा, त्या बोंडापासून जो चीक निघतो त्यापासून मॉर्फिन नावाचं गुंगीचं पेन किलर असं औषध तयार केलं जातं. आणि जे मादक द्रव्यामध्ये अफू, गांजा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा त्याचा वापर हा होतो. आणि याचं बी खसखस आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांना चांगली झोप लागत नाही, शांत व्यवस्थित गाढ झोप अशी लागत नाही, त्या लोकांसाठी ही खसखस चांगला एक उपयोगी पदार्थ आहे. खसखसची खीर बनवायची बघा मित्रांनो. साधारणपणे एक पाव लिटर दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये एक 4 चमचे खसखस टाकायची आणि ते गरम करून अशा पद्धतीने, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो खीर कशी बनवायची, तर त्या पद्धतीने तुम्ही खीर जी आहे ती बनवू शकता. बरेचसे तुम्ही खसखस खीर असं यूट्यूबला जर सर्च केलात ना, तर तुम्हाला त्याचे व्हिडिओसुद्धा बरेचसे मिळतील. तर खसखसची खीर जी आहे ती ज्या लोकांना शांत झोप लागत नाही, रात्री लगेच झोप लागत नाही किंवा झोप लागली की लगेच जाग येते, उठायला लागतं, अशा प्रकारच्या कंडिशन्समध्ये तुम्ही खसखसची खीर जी आहे ती एक 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस या स्वरूपामध्ये नियमित सेवन करू शकता. आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही आठवड्यातून एकदा, दोनदा या स्वरूपामध्ये खसखसची खीर, जर झोपेचा प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर घेतसुद्धा राहू शकता. खसखसचे ना मित्रांनो न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण भरपूर आहे. खसखसमध्ये कॅल्शियम आहे, खसखसमध्ये फायबर आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे. तर अशा प्रकारचे बरेचसे न्यूट्रिशनल घटक जे आहेत ते खसखसमध्ये आहेत. त्यामुळे याचा आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा चांगला फायदा होतो. ज्या लोकांना मायग्रेन आहे, मायग्रेन प्लस झोप येत नाही, किंवा ज्या लोकांना स्ट्रेस लेवल जास्त आहे, अशा लोकांनीसुद्धा रात्री झोपताना जर खसखसची खीर एक वाटीभर जर घेतली तर शांत झोप लागण्यामध्ये आणि स्ट्रेस लेवल्स कमी होण्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला फायदा खसखसचा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय की ज्या लोकांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी आहे, ऑस्टिओपोरोसिस होतो आहे, हाडं जी आहेत ती झिजत आहेत, अशा लोकांनी खसखस, ड्रायफ्रूट्स असे बनवलेले लाडू जर सेवन केले, म्हणजे काय करायचं, खसखस घ्यायचं, ड्रायफ्रूट्स घ्यायचे, मेथी घ्यायचे, अशा स्वरूपामध्ये मिक्स करून तुम्ही ड्रायफ्रूट्स, खसखसचे लाडू जे आहेत ते जर रोज सकाळी एक छोटा लाडू जर सेवन केला तर निश्चितच तुमच्या हाडांमधली झीज भरून निघण्यामध्ये निश्चितच मित्रांनो तुम्हाला फायदा जो आहे तो होऊ शकतो. सकाळी उपाशीपोटी तुम्ही असा लाडू दुधासोबत जर घेतला तर चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. एक साधारणपणे 21 दिवस तुम्ही ही लाडू जो आहे खसखसचा त्याचं सेवन करू शकता. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की खसखस ही गुरु आहे, पचायला जड आहे. त्याच्यामुळे जर तुमची पचनशक्ती फारच वीक असेल, जर तुम्हाला अन्न पचन व्यवस्थित होत नसेल किंवा खसखस खाल्ल्यानंतर तुमचं पोट एकदमच भरल्यासारखं वाटत असेल, ॲसिडिटी होत असेल, तर मात्र तुम्हाला लक्षात घ्यायला हवं की ते खसखस तुम्हाला पचत नाही आहे. मग अशावेळी तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून तुमची पचनशक्ती जी आहे ती सुधारून घ्यायला हवी. आणि त्यानंतर मग खसखससारखे जी काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगले असलेले टॉनिकसारखे पदार्थ आहेत, कॅल्शियमने भरपूर असे पदार्थ आहेत, त्यांचं सेवन तुम्हाला करायला हवं. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला हवी.
वात कमी करणारी असल्यामुळे खसखस जी आहे ती 60+ लोकं जे आहेत, 60 वर्षानंतरचे जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी फार चांगला असा एक न्यूट्रिशनल पदार्थ आहे. कारण 60नंतर मित्रांनो वात हा आपल्या शरीरात नैसर्गिकपणे वाढत असतो. त्याच्यामुळे हाडांची झीज प्लस झोप न येणं, कॉन्स्टिपेशन हा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्या सगळ्यांनाच 60नंतर हा व्हायला लागतो. तर यासाठी आठवड्यातून किमान 2-3 वेळा तरी तुम्ही जर खसखसची खीर रात्री झोपताना जर आहारामध्ये ठेवली तर त्या त्रासामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. खसखसमध्ये फायबर आहे, त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी सुद्धा खसखस जी आहे ती चांगली उपयोगी तुम्हाला पडू शकते. सुतिका अवस्थेमध्ये सुद्धा मित्रांनो खसखस चांगली उपयोगी पडू शकते. डिलिव्हरी झाल्यानंतर कसं होतं की बाईला थकवा भरपूर येतो, कारण बरंचसं रक्तप्रवाह झालेला असतो, शरीराचा क्षोभ झालेला असतो, शरीरामध्ये वायू पण वाढलेला असतो. अशावेळी जी महिला असते ती चिडचिडी पण होते आणि थकवा पण तिला भरपूर आलेला असतो. अशा कंडिशनमध्ये पहिल्या 7 दिवसानंतर तुम्ही खसखसची खीर जी आहे किंवा खसखसचे छोटे छोटे लाडू जे आहेत ते दुधासोबत तुम्ही महिलेला, बाळंतिणीला जर तुम्ही दिलात, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर मी म्हणतो आहे, डिलिव्हरी झाल्यानंतर जर तुम्ही दिलात तर तिचं शरीराचं पोषण चांगलं होण्यामध्ये नक्कीच फायदा होतो. ही बलवर्धक आहे मित्रांनो, त्यामुळे अशक्तपणा असेल, कमजोरी असेल, अशा कंडिशन्समध्ये दूधसुद्धा शक्ती देणार आहे. त्याच्यामुळे दूध आणि खसखस हे कॉम्बिनेशन म्हणजे खसखसची खीर तुम्हाला अशक्तपणा दूर करण्यासाठी सुद्धा मित्रांनो चांगली उपयोगी पडू शकते. बघा आजकाल मित्रांनो कॅन्सरचं प्रमाण वाढते आणि त्यामुळे अनेक जण कॅन्सरचं सर्जरी केल्यानंतर किमोथेरपी घेतात आणि ही किमोथेरपी जेव्हा चालू असते त्यावेळी प्रचंड साईड इफेक्ट्स सहन करावे लागतात. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही खसखसच्या खिरेचा वापर करू शकता. किमोथेरपी ज्यावेळी चालू असते त्यावेळी काय कंडिशन असते पेशंटचे केस जात असतात, पेशंट एकदम बारीक होतो, पेशंट काळवंटो, अंगावर त्वचेवर सगळी अशी काळी छाया जी आहे ती आलेली असते आणि त्वचा पण कोरडी पडत असते. म्हणजे एकंदरच काय शरीरामध्ये वात आणि पित्ताचं प्राबल्य जे आहे ते वाढलेलं असतं. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही खसखस, दूध, ड्रायफ्रूट्स, खजूर असं एकत्र करून त्याची तुम्ही खीर तयार करून घेऊ शकता आणि त्याचा जर वापर तुम्ही करताय तर तुमच्या शरीराला बळ मिळण्यामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये जो काही ड्रायपणा किंवा कोरडेपणा वाढतो आहे तो कमी होण्यामध्ये मित्रांनो निश्चितच तुम्हाला ही खसखसची खीर जी आहे किंवा खसखस जी आहे ती उपयोगी पडू शकते. ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा तुम्ही खसखस बियांचा वापर करू शकता. म्हणजे बघा बऱ्याच जणांची त्वचा ही कोरडी पडते, सुकते, ड्राय पडते. तर अशावेळी तुम्ही खसखस बियांचा लेप त्या ठिकाणी लावू शकता. दुधामध्ये तुम्ही लेप लावू शकता. म्हणजे काय करायचं, थोडंसं दूध घ्यायचं, एक अर्धी वाटी दूध घ्यायचं, 2 चमचे खसखसच्या बिया त्याच्यामध्ये टाकायच्या आणि ते रात्रभर तसंच ठेवायचं आणि मग त्यानंतर सकाळी मिक्सरला फिरून घ्यायचं आणि त्याची जी पेस्ट होईल ती ज्या ठिकाणी तुमची त्वचा कोरडी पडलेली आहे किंवा ज्या ठिकाणी तुमचा त्वचेचा काळवंडलेपणा वाढलेला आहे, म्हणजे काळसर भाग जो आहे तो वाढलेला आहे, अशा ठिकाणी तुम्ही त्याचा लेप जो आहे तो लावू शकता किंवा ती पेस्ट जी आहे दुधामध्ये खसखसची ती घासूसुद्धा शकता. त्याने हळूहळू त्या ठिकाणचा जो काळसरपणा किंवा ड्राय सुकलेलापणा जो आहे तो कमी होण्यामध्ये मित्रांनो निश्चितच फायदा होतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो खसखस बियांचे बरेचसे चांगले फायदे आपण नक्कीच अनुभवू शकता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा. सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता मित्रांनो आपले लाईव्ह सेशन्स पण चालू असतात आणि या लाईव्ह सेशन्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न, शंका हे सुद्धा मला लाईव्ह चॅटच्या माध्यमातून विचारू शकता. तर आता इथे थांबूया मित्रांनो, पुन्हा एखादा नवीन असाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.